जैन विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला पडलेले मॅथ्सचे क्वेश्चन आपण इथे घेणार आहे. ओके, या क्वेश्चनचा तुम्हाला 100% फायदा होणार. कमी वेळामध्ये कसं सॉल्व्ह करायचं 10 ते 15 सेकंदामध्ये हे आपण इथं बघणार आहे बघा. ओके, कारण का मॅथ्स हा महत्वाचा रोल प्ले करतोय. कमी वेळामध्ये तुमचे आन्सर झाले पाहिजेत. ओके, तरच तुम्हाला 90 85 प्लस 90 वगैरे मार्क मिळू शकतात बघा. ओके, तर हे जे काही क्वेश्चन असणार आहेत अत्यंत महत्वाचे, सगळे टाईपचे आपण क्वेश्चन इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. अजिबात बाहेरचा एक सुद्धा क्वेश्चन नाही. सगळे तुमचे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन किंवा एक्झामला पडलेले क्वेश्चन आहेत बघा 100%. ओके, आता आपण एक एक क्वेश्चन वन बाय वन सॉल्व्ह करत जाऊया बघा. एक दूधवाला दुधामध्ये 80% भेसळ करतो. त्या दूधवाल्याकडून 80 लिटर दूध घेतले असता त्यात किती लिटर दूध मिळेल? ओके, 80% भेसळ करतोय. 80 लिटर जर दूध घेतलं तर किती टक्के प्युअर दूध मिळेल असं ते आपल्याला त्यांना म्हणायचं आहे बघा. ओके, तर इथं बघा मला सांगा 100%. 100% म्हणजे किती लिटर हो? 100% म्हणजे 80 लिटर. ओके, पण तो काय करतोय 80% भेसळ करतोय. त्यांना प्युअर दूध पाहिजे आहे. म्हणजे दूध किती लिटर मिळेल बघा. 80% जर भेसळ करत असेल तर तुम्हाला प्युअर दूध किती मिळणार आहे बघा 20%. आणि 20% म्हणजे किती हे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे. ओके, तिरकस गुणाकार करूया. तुमचं उत्तर येते बघा. ह्यांचा गुणाकार करा, ह्यांचा गुणाकार करा. ओके, म्हणजेच काय 20 गुणिले 80. 20 गुणिले 80 छेदामध्ये बघा तुमचं किती येते इथं 100. जे एक्स बरोबर असणार आहे, जे एक्स बरोबर असते त्याला कुठे घ्यायचं छेदामध्ये 20 गुणिले 80 वरती लिहिलं. आता बघा यांचा गुणाकार करून नका घेतले तर शून्य घाला. शून्याला शून्य, शून्याला शून्य. 8 दोन्ही बघा 16. म्हणजे तुम्हाला प्युअर असं दूध किती बघा 16 लिटर मिळणार आहे बघा. 16 लिटर. 16 लिटर. पर्याय क्रमांक 3 हे झालं तुमचं इथं उत्तर. ओके, हे तुमचं आन्सर असणार आहे. पुढचा उत्तर नेक्स्ट. त्याच्यानंतर खालील तक्त्यात स्टार चिन्हाच्या जागी कोणता अंक असेल? ओके, इकडे बघा आपण. इथे जरा हे झाले या साईडला सरकले आपण. हे इथं लिहून घेतले बघा मी. इकडे बघा जरा सगळ्यांनी. आता बघा स्टारच्या जागी कोणता अंक येईल? जो अंक असणार आहे तो काय असणार आहे सगळीकडे समान असणार आहे बघा. ओके, इथं जर 8 असेल तर इथं पण 8, इथं पण 8, इथं पण. इथं 6 असेल तर इथं पण 6 वगैरे. हे आता आपल्याला बघायचं आहे कसं फाइंड आउट करायचं. आता बघा आपण याच्यामध्ये पहिल्यांदा बेरीज करा. 9 आणि 2 किती 11. 11 आणि 3 किती 14. 14शी 4 हातच्याला 1. राईट. आता बघा बरोबर येते का. 3 आणि 7 10. 10 आणि 11. 11शी 1 हातच्याला 1. आता बघा 2 आणि 3 इथं 5 आलं पाहिजे. ओके, 5 आलं पाहिजे. आता आपण ऑप्शन्स वरनं जाऊ शकते बघा. राईट. पहिला ऑप्शन जर टाकला आपण इथं 8. ऑप्शन काय टाकला इथं 8 टाकला. 8 आणि 8 16. 16 आणि 2 17 18 19. इथं बघा 5 आहे. येईल का 8? अजिबात 8 येणार नाही. 8 तर तुमचा गेला. ओके, 8 टाकल्यानंतर तिथे अजिबात येणार नाही. कारण का 8 आणि 8 16. 16 17 18 19. इथं 5 आहे. अजिबात येणार नाही. 6 चेक करूया आपण ह्याच्यामध्ये. 6 जर आपण इथं 6 ठेवला, इथं पण 6 ठेवा, इथं पण 6 ठेवा. 6 आणि 6 किती बघा 12. 13 14 आणि 15. म्हणजे 6 ठेवल्यानंतर आपलं बरोबर यायला लागले बघा. 15शी 5 परत हातच्याला 1. आणि इथं आपण 6 ठेवलं म्हणजे इथं पण आपलं 6 आलं पाहिजे. इथे का बघा चेक करूया आपण. 6 आणि 6 12. 12 आणि 3 15 आणि 16. 16शी 6 हातच्याला 1. ओके, म्हणजे आणि 1च्या तिथे आपण लिहिले बघा. ओके, म्हणजे तुमचं जे काही 6 आहे ते करेक्ट आहे बघा. अजिबात चुकलेलं नाही. समजलं तुम्हाला. इथं फक्त व्हॅल्यू पुट करून ते चेक करायचं तुमचं उत्तर बरोबर येते का नाही. ओके, तुम्ही ऑप्शन्स वरून जाऊ शकता. 100% तुमचं बरोबर येते. कायच अवघड नाही ह्याच्यामध्ये. ओके, क्वेश्चन्स महत्वाचा आहे. पुढचा नेक्स्ट त्याच्यानंतर कवायतीसाठी इयत्ता 6वीच्या 45 मुली, 7वीच्या 30 मुली आणि 8वीच्या 60 मुली क्रीडांगणावर उभ्या आहेत. प्रत्येक इयत्तेसाठी वेगळी रांग आहे. प्रत्येक रांगेतील मुलींची संख्या समान ठेवायची असेल तर एका रांगेत जास्तीत जास्त किती मुली असतील? ओके, आता बघा इथं किती वेळ 6वी 7वी 8वीच्या मुली आहेत आणि त्यांची वेगळी संख्या दिली तुम्हाला आणि त्यांची जास्तीत जास्त संख्या ठेवायची असेल तर प्रत्येक रांगेत किती मुली पाहिजे आणि जास्तीत जास्त हे लय महत्वाचं आहे बघा. ओके, जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला इथं मसावी काढायचा आहे आणि तोच काढूया आपलं आन्सर येते बघा. ओके, 6वीच्या वर्गामध्ये किती मुली आहेत बघा 45. 45 लिहून घ्या. 7वीच्या वर्गामध्ये 30 मुली किती बघा 30 लिहून घेतलं इथं. त्याच्यानंतर 8वीच्या वर्गामध्ये किती बघा मुली याच्यामध्ये 60 मुली. 8वीच्या वर्गामध्ये 60 मुली आणि तुम्हाला ह्यांचा काय काढायचा आहे मसावी काढायचा आहे. तुमचा आन्सर येते मसावी म्हणजे तिन्ही मध्ये कॉमन पाहिजे. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये आपण 15च्या पाड्यामध्ये तिन्ही पण संख्या आहेत. 15 त्रिक 45, 15 दोन्ही 30 आणि 15 चोक 60 आहे की नाही सांगा. 15 तिन्ही मध्ये आहे. ओके, सामायिक अवयव मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार असतो किंवा सामायिक अवयव असते. आता हे तिन्ही मध्ये काय कॉमन आहे का बघा. दोन्ही मध्ये नको, तिन्ही मध्ये कॉमन पाहिजे आणि तिन्ही मध्ये आता काहीच कॉमन नाही. म्हणजेच तुमचा इथं मसावी किती आला बघा इथं 15 आला. म्हणजेच जास्तीत जास्त कितीची आपण रांग करू शकतो 15 मुलींची. पर्याय क्रमांक 3 हे झालं तुमचं इथं उत्तर. ओके, आहे की नाही सांगा. एकदम सिंपल, कायच अवघड नाही. इझिली तुम्ही काय करू शकता इथं सॉल्व्ह करू शकताय. आता पुढचा नेक्स्ट. रामजवळ जेवढी पुस्तके आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक पुस्तकाची आहे. त्याच्याकडे एकूण 4,608 रुपये किमतीची पुस्तके असल्यास त्याच्याजवळ किती पुस्तके आहेत आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे बघा. आता किती पुस्तकं आहेत हे आपल्याला काढायचं आहे. रामजवळ जेवढी पुस्तके आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक पुस्तकाची आहे. ओके, पुस्तके पुस्तके आणि ती किंमत. समजा रामजवळ जेवढी पुस्तकं आहेत, रामकडे एक पुस्तक आहेत
त्याची दुप्पट किंमत पुस्तकांची आहे की नाही सांगा बघा. त्याची दुप्पट किंमत प्रत्येक पुस्तकाची आहे असं म्हणले बघा. ओके, जेवढी पुस्तकं आहेत त्याच्या दुप्पट किंमत प्रत्येक पुस्तकाची आहे. आणि एकूण किंमत किती आहे मग 4,608 रुपये. आता आपण काय करूया बघा, ह्याच्यामध्ये ह्यांचा गुणाकार करूया. पुस्तके आणि त्यांची किंमत इज इक्वल टू बघा 4,608 आहे का नाही. ह्यांचा गुणाकार करा, तुमचं उत्तर येईल. एक्सची व्हॅल्यू काढूया आपण. काय होणार बघा 2 x काय होणार इथं एक्सचा वर्ग इज इक्वल टू 4608 राईट. त्यानंतर बघा इथं एक्स वर्ग 4608 भागिले किती येणार बघा तुमचं इथं 2 येणार, म्हणजेच एक्स वर्ग बघा इथं 2 2 4 2 3 6 0 2 चौक 8 म्हणजेच किती आलं बघा तुमचं इथं 2304. काय आन्सर आले तुमच्या इथं एक्स वर्ग बरोबर 2304. आता आपल्याला एक्स ची किंमत काढायला पाहिजे इथं. ओके, म्हणजेच वर्गमुळात घेऊया आपण इथं वर्गमुळात 2304 राईट. आता हे जर वर्गमूळ काय असणार बघा. ओके, एक तर तुम्ही वर्गमूळ काढू शकता किंवा इथं चेक पण करू शकता बघा. कसं हे करायचं, इथं बघा 36 आहे आणि 36चा वर्ग किती आहे बघा 36 किती आहे 1296. म्हणजे हे येणार का ते 36 तर काय येणार नाही. ओके, हे गेलं तुमचं 36 तर काय येणार नाही राईट. त्यानंतर बघा 60चा वर्ग किती आहे 3600 आणि इथे किती आहे बघा, हा तर तुमचा येणार नाही. काय नाही सांगा बघा तुम्ही, म्हणजे ऑप्शनवरून पण हे करू शकताय. 60चा वर्ग किती 3600 येतोय, 36 आणि 2 शून्य. इथे बघा 72 राहू दे. 70चा वर्ग तुम्हाला माहित आहे 7 7 49 म्हणजे 4900च्या दरम्यान, म्हणजे हे पण तुमचं उत्तर येणार नाही. राहिलं काय बघा तुमचं इथं 48 आणि हे जर वर्गमूळ जे काय असणार आहे एक्स बरोबर किती असणार आहे तुमचं इथं 48. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे बघा. एकदम सिंपल, म्हणजे तुम्ही असं ऑप्शनवरनं म्हणजे हे जे आन्सर आहे तुम्ही काढू शकताय. किंवा तुम्हाला जर वर्गमूळ काढायचं असेल तर ते पण तुम्ही काढू शकता बघा. कसं काढायचं वर्गमूळ, आपल्याला वर्गमूळ काढायचं बघा. शेवटची 2 संख्याला बाजूला घेऊया. वर्ग म्हणजे शेवटची 2 संख्या बाजूला घेतल्या. आता इथं बघा एकच स्थानचा अंक बघा किती बघा 4 आहे. 4 कोणाकोणा येते बघा 2चा वर्ग 4 आणि 8चा वर्ग 64 म्हणजे 2 किंवा 8 हे आपण याच्यामध्ये येऊ शकते बघा. आपण काय म्हणूया आपण शक्यता एकच स्थानी 2 येणार किंवा 8 येणार राईट. आता बघा नेक्स्ट इथं 23 संख्या लिहा. 23च्या आधी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे बघा. 23च्या आधी पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे तुमची 16. इथं 16 लिहा. 16चं वर्गमूळ इथे लिहा. 16चं वर्गमूळ किती बघा 4 म्हणजे हा आकडा फिक्स झाला. आता इथं 2 येणार किंवा 8 येणार ते आपण चेक करूया. काय केलं बघा, ही संख्या लिहिली 23. 23च्या आधी पूर्ण वर्ग संख्या कोणती 16. ते जर वर्गमूळ इथे लिहिलंय हे फिक्स झालं. ओके, आता 23च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 4च्या वर्ग 16 आणि 23च्या नंतरची म्हणजे 5चा वर्ग किती बघा 25. ओके, आता मला सांगा 2 येणार किंवा 8 येणार ते आपण ते चेक करूया. आता जे 23 आहे ते कुणाच्या जवळ आहे, 16च्या जवळ आहे का 25 जवळ आहे. ओके, म्हणजे कुणा जवळ आहे खालच्या संख्येच्या जवळ आहे. खालच्या संख्येच्या जवळ असल्यामुळे इथे किती घ्यायचं बघा आपण 8 घ्यायचं म्हणजेच 48. ओके, हे तुम्ही असं वर्गमूळ पण काढू शकताय. अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे बघा. ओके, हे क्वेश्चन सुटलं तर तुम्हाला 85 प्लस वगैरे मेरिट लागते हे क्वेश्चनच्या वरती. ओके, हे तुम्हाला सुटायला पाहिजे 100%. कसं सॉल्व्ह करायचं मी तुम्हाला ऑप्शनवरनं पण सांगितलं कसं सॉल्व्ह करायचं, प्लस तुम्ही वर्गमूळ पण कसं काढू शकता हे पण तुम्हाला सांगितलं. ओके, बघा आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. आता पुढचं गणित आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्वाचं आहे. इथं भरपूर पोरं चुकताना आपल्याला बघायला मिळते बघा. दशांश अपूर्णांकांचा एक्झाम्पल आहे बघा. कसा विषय आहे तो वरती बघा आपण लिहून घेऊया पहिल्यांदा. 0.36 गुणिले 0.27 गुणिले 0.001 त्याला भागिले बघा काय काय भागिले 0.06 गुणिले 0.03 गुणिले 0.01 आणि आपल्याला हे सोल्व्ह करायचं बघा. पहिल्यांदा काय करूया बघा आपण, हे जे वरती दशांश चिन्ह मोजा किती आहेत बघा. 2 4 आणि 4 आणि 3 7 म्हणजे वरती किती घर आहेत बघा 7 घर आहेत राईट. खाली बघा 2 4 आणि 6 घर. ओके, म्हणजे दशांश चिन्हात 2 4 आणि 6 घर आहेत आणि ह्यांची वजाबाकी करा. 7 मधनं 6 गेले किती उरलं बघा 1 उरला. एक घर ह्या साईडला सरकवायला पाहिजे. जे उत्तर येईल त्याच्यामध्ये एक घर कुठं ह्या साईडला, कारण का वरती घर जास्त आहेत. आता बघा आता आपण काय करूया, मी पूर्ण जे नवीन लिहून घेतो 36 मी पूर्ण दशांश चिन्ह काढून टाकतो. आता 36 गुणिले 27 म्हणजे आपल्याला सिंपल जाईल. ओके, काय केलं पहिल्यांदा दशांश चिन्ह मोजलीत आणि मला समजलं की एक घर या साईडला यायला पाहिजे. सगळी दशांश चिन्ह काढून टाकतो. आता खाली बघा 6 गुणिले 3 गुणिले 1 राईट. साइन त्रिक 18. ओके, 18 दोन्ही 36, 27 दोन्ही बघा 54, 27 दोन्ही 54. पण 54 उत्तर नाही, लगेच तुम्ही 54 क्लिक करशाल नाही, अजिबात नाही. ओके, काय करायला पाहिजे एक घर या साईडला ह्या साईडला. ओके, म्हणजेच 5.4 पर्याय क्रमांक 4 हे झालं तुमचं इथं उत्तर. एकदम महत्वाचं आहे बघा कसं सॉल्व्ह करायचं आहे का नाही सांगा बघा. एकदम फुकून टाकणार तुम्ही 5 ते 10 सेकंदामध्ये. ओके, पण तुम्हाला माहिती पाहिजे कसं सॉल्व्ह करायचं, नाही तर सगळं घोळवू शकते बघा. ओके, आता हे बघा ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड पण आहे बघा. आता मी तुम्हाला 13 पण सांगतो कसं सॉल्व्ह करायचं. तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल वरती खाली जर तुम्हाला चिन्ह म्हणजे
दशचिन्ह जर सरकवता येत नसतील. आता बघा ह्याच्यामध्ये कसं सॉल्व्ह करायचं, इथं बघा आपण बॅलन्सिंग करत जाऊया. 36 नंतर 2 घर आहेत बघा, राईट. म्हणजे काय करायचं, इथं मी 100 लिहितो. किती लिहितो? 100. नेक्स्ट बघा 27 पूर्णांकामध्ये लिहा 27, आणि त्याला बॅलन्सिंग करण्यासाठी बघा खाली किती व्हॅल्यू चेंज होता कामा नये. ओके, 2 घर आहेत, खाली 100. ओके, 27 भागिले 100. बघा वरती किती आहे, परत 0.001 आहे. म्हणजे दशांशचिन्हात 3 घर आहेत, म्हणजेच 1 वरती 3 शून्य, 1 2 आणि 3. ओके, हे बॅलन्सिंग झालं वरचं. आता खालचं बघा परत एकदा. आता बघा नेक्स्ट इथे किती आहे बघा 0.06, म्हणजेच 6 भागिले 100. ते भागिले कुठे द्यायचं, आपण इथे वरती लिहायचं, म्हणजे वरती 100 लिहिले. ओके, पुढचं बघा परत 3 आहे, त्याला आपण पूर्णांकामध्ये करूया. 2 घर आहेत, म्हणजेच किती वरती बघा इथं 100, राईट. त्यानंतर नेक्स्ट किती आहे बघा 1 आहे, परत ह्याला आपण वरती किती बघा तुमचं येणार 100, कारण 2 घर आहेत. आता आपण सॉल्व्ह करूया. एकदम सिंपल झालं, म्हणजे पूर्ण बॅलन्स झालं. आता कट करा आणि तुमचं उत्तर येते बघा, राईट. ह्या 100ला ह्यातले 100 गेले, ह्या 100ला ह्यातले 100 गेले, आणि ह्या 2 शून्याला ह्यातल्या 2 शून्य गेल्या. ओके, आता बघा साइन त्रिक 18, 18 दोन्ही 36, आणि 27 दोन्ही 54, 27 दोन्ही 54, आणि छेदामध्ये बघा हे 10 राहिले, छेदामध्ये 10, म्हणजेच माझं उत्तर काय आलं बघा इथं 5.4. एक घर या साईडला सरकवलं आहे की नाही सांगा. तुम्ही दुसरी मेथड असं पण सॉल्व्ह करू शकताय. ओके, अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे. ओके, तुम्हाला 100% त्याचा फायदा होणार. मी दोन्ही मेथड सांगितले, तुम्हाला कुठली आवडल्या बघा. ओके, पुढचा क्वेश्चन. त्याच्यानंतर नेक्स्ट अंजलीने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 17 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली, व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग व 20 पाने वाचली तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. तर अंजलीच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त आहेत, हे आपल्याला इथं काढायचं बघा. ओके, पहिल्यांदा पण आहे बघा अंजली. अंजलीला मी इथं ए म्हणतो, अंजली, राईट. आता अंजलीने मराठीच्या पुस्तकाचे 3/4 भाग वाचला आणि 27 पाने वाचली, 3/4 भाग व 27 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. आता इथं महत्वाचं बघा, इथं 3/4 हे जो पार्ट आहे हे महत्वाचं आहे बघा. ओके, आता तिनं काय केलं बघा, 3 भाग वाचलाय, पण 3 भाग वाचून थांबलाय का नाही, आणि 17 पानं वाचल्यात आणि 28 पानं वाचायची शिल्लक राहिल्यात. आता हे जर महत्वाचं आहे बघा ह्याच्यामध्ये. ओके, 3 भाग तर वाचलाय, पण 17 पानं वाचून परत पुढं आणि 28 पानं वाचायची शिल्लक राहिल्यात, आणि 17 आणि 28 बघा इथं 20 आणि 10 30, 38 आणि 7 म्हणजे किती बघा 45. ओके, म्हणजे काय झालं बघा 45. म्हणजेच आता इथं आपण बघा पूर्ण पुस्तक किती भागाचं आहे, 4 भागाचं. 3 भाग वाचलाय आणि 3 भाग वाचून थांबलेलं नाही, तर 17 पानांनी वाचल्यात, आणि 17 पानं वाचून परत 28 पानं काय राहिलं बघा वाचायची शिल्लक राहिल्यात. मग आपण काय केलं 17 आणि 28 म्हणजेच 45 मिळालं. म्हणजेच टोटल 4 भागांचे 3 भाग. ओके, हे गेलं. एक भाग म्हणजे किती बघा, एक भाग म्हणजे 45, आणि जे पुस्तक आहे ते किती भागाचं आहे बघा तुमचं 4 भागांचं पुस्तक आहे. किती भागांचं पुस्तक आहे ते 4 भागांचं, आणि 4 भाग म्हणजे किती हे तुम्हाला इथं सॉल्व्ह करायचंय. 4 भाग म्हणजे किती बघा, हे ह्याच्याबरोबर चौपट आहे, हे पण ह्याच्या चौपट असणार आहे बघा. ओके, आणि 45 चोक किती बघा इथं तुमचं 180, म्हणजेच अंजलीचं जे काही पुस्तक आहे ते किती पानांचा आहे, 180 पानाचा आहे. अंजलीचा विषय संपला. आता बघा काजल इतिहासाच्या पुस्तकाचा, आता काजलकडे इथे के म्हणतो बघा मी, काजल म्हणजे के, इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग. किती भाग वाचते बघा इथं 3/5 भाग, पण म्हणजेच काय 5 मधला 3 भाग वाचलाय, पण तेवढा भाग वाचून थांबलाय का नाही, त्यातले आणि परत त्याने 20 पानं वाचल्यात. ओके, ते आपण बाजूला लिहितो. ओके, 3 भाग वाचून थांबलेला नाही, तर 20 पानं आणि वाचल्यात, आणि किती पानं शिल्लक राहिली बघा इथं 26 पानांनी शिल्लक राहिल्यात. म्हणजेच किती झालं बघा इथं टोटल 46. ओके, म्हणजे 5 3 गेले, म्हणजे किती भाग बघा, म्हणजेच 2 भाग, आणि 2 भाग म्हणजे किती बघा 2 भाग म्हणजे 46. तर तुमचं पुस्तक किती भागाचं आहे बघा 5 भागाचं आहे. 5 भाग म्हणजे किती, आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे बघा. इथं हे जे आहे हे जे कितपट आहे बघा 23 दुनी 46. तुमचं इथं जे काही उत्तर असणार आहे ते पण तुमच्या 23 पट असणार आहे. 23 पाचा 23 10 तुम्हाला माहिती आहे 230, आणि 23 पाचा ते जे निम्म असते 230चे निम्म 200चे निम्म 100, आणि 30च्या निम्म 15, म्हणजेच किती आलं बघा तुमचं इथं 115, राईट. म्हणजेच बघा ह्याच्यामध्ये अंजलीचं जे काही पुस्तक आहे ते 180च आहे, आणि काजलचं पुस्तक किती पानाचं 115. म्हणजेच तुम्ही इथं बाजूला सॉल्व्ह करा, 180 वजा 115, 180 वजा 115. ओके, 5 वाढवा 20 झालं, 20 आणि किती 80, 20 आणि 60 80, म्हणजे किती बघा तुमचं 65. कितीचा फरक आहे बघा 65. पर्याय क्रमांक 3 हे झालं तुमचं उत्तर. ओके, कशी एक्झाम्पल आहे बघा, ही एक्झाम्पल तुम्हाला आली पाहिजे तरच तुम्ही टॉपचं मेरिट घेऊ शकता. हे काय सांगा कसं सॉल्व्ह करायचं, एकदम 10 ते 20 सेकंदामध्ये तुम्हाला हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ओके, कशी एक्झाम्पल आहेत बघा, आणि हीच मेरिटची एक्झाम्पल आहेत, आणि ही तुम्हाला सॉल्व्ह करता आली पाहिजे. बाकी सिंपल कोण पण सोडवते, पण ही एक्झाम्पल सुटणं अत्यंत महत्वाचं आहे, तरच तुम्ही टॉपला येऊ शकता बघा. ओके, पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर. आता 15 सेमी 20 सेमी 25 सेमी मापाच्या खोक्यात मोठ्यात मोठी बाजू असलेली एकूण किती घनाकृती ठोकळे मावतील. ओके,
एक खोका आहे. ओके, जसं की आपण बघूया थ्री डायग्राम मध्ये एक खोका आहे आणि त्याला आपल्याला घन बसवायचं बघा. ओके, हे खोका आहे समजा त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपल्याला मोठ्यात मोठी बाजू असलेली काय बसवायचे आहेत बघा, घन बसवायचे आहेत. हे असं बसवायचे आहेत आणि किती मावतील असं तुम्हाला सांगितलंय. मग तुम्ही काय करणार बघा, कसं काढणार ह्याच्यामध्ये आपण बघूया. आता काय काढायचं, एकूण ठोकळे किती मावतील. ओके, एकूण घनाकृती ठोकळे किती मावतील, एकूण ठोकळे म्हणूया आपण याच्यामध्ये. एकूण ठोकळे किती मावतील. आता इथं काय करायला पाहिजे तुम्हाला, जो काही बॉक्स आहे त्याचं घनफळ काढायला पाहिजे, भागिले त्या ठोकळ्याचं घनफळ काढायला पाहिजे बघा. ओके, आणि ठोकळा कसा आहे बघा, ते घनाकृती आहे, त्याच्या सगळ्या बाजू कशा असणार आहेत, समान असणार आहेत बघा. ओके, खोक्याचं बाजू थोड्या वेगळ्या आपल्याला इथे बघायला मिळतात. आता खोक्याचं घनफळ बघा काय काय असणार आहे, 15 गुणिले 20, 15 गुणिले 20 गुणिले 25 हे झालं खोक्याचं घनफळ. पण आपल्याला त्या घनाची जी काही बाजू आहे ती अजून काय माहित नाही. ओके, आता ती कशी काढायची बघा, इथं महत्वाचा शब्द वापरलाय की बाबा मोठ्यात मोठी बाजू असलेली, मोठ्यात मोठी बाजू. आता ही कशी काढायची मोठ्यात मोठी बाजू, जे आपल्या संख्येत 15, 20 आणि 25 ह्यांचा मसावी घ्यायचा. ह्यांचा मसावी घ्या, तुम्हाला ती मोठ्यात मोठी बाजू येईल. आणि ह्यांचा मसावी किती आहे बघा, टोटल 5. 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25 आणि काही तिन्ही मध्ये कॉमन येते का, अजिबात येत नाही. म्हणजेच ते जे काही घन आहे हे जे प्रत्येक बाजू काय असणार आहे बघा, 5 असणार आहे. 5 असणार आहे, हे काय सांगा बघा, तेच आता आपल्याला. ओके, म्हणजे लांबी 5, रुंदी 5 आणि उंची 5, कारण का घन म्हटल्याने घनाच्या सगळ्या बाजू समान असतात. आता आपण किती ठोकळे मावतील ते आपण चेक करूया बघा. 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 चोक 20, 5 एके 5 आणि 5 5 25, 5 चोक 20, 20 त्रिक बघा किती 60. म्हणजे किती ठोकळा मावतील बघा, एकूण 60 ठोकळा मावतील. पर्याय क्रमांक 1 हे झालं तुमचं इथं उत्तर. ओके, एकदम सिंपल आहे, सॉल्व्ह करता आलं पाहिजे तुम्हाला. ओके, इथं घनाची बाजू दिलेली नाही, कशी सॉल्व्ह करायची, मोठ्यात मोठ्यावर घ्यायचं आणि त्याचं काय काढायचा, मसावी काढायचा, तुमचं उत्तर येते बघा. ओके, आता पुढचं नेक्स्ट त्याच्यानंतर, 3 संख्या 3 4 5 या प्रमाणात असून त्यांच्या वर्गांची बेरीज 1800 येते, तर त्या संख्या कोणत्या. 3 संख्या दिल्यात तुम्हाला, त्यांचं प्रमाण दिले, त्यांच्या वर्गांची बेरीज दिली बघा. ओके, त्या 3 संख्या, आपण त्या 3 संख्या बघा काय काय आहेत. 3x म्हणूया, 3x, 4x आणि काय आहेत बघा 5x. ओके, ह्या 3 संख्या आहेत. खरं ह्यांच्या वर्गांची बेरीज. ओके, ह्यांच्या वर्गांची बेरीज म्हटले म्हणजे 3x ह्याचा वर्ग करायचा, सगळ्याचा वर्ग, अधिक 4x ह्या सगळ्याचा वर्ग आणि 5x ह्या सगळ्यांचा वर्ग किती येते बघा, म्हणते 1800. ओके, ह्या 3 सगळ्या वर्गांची बेरीज किती येते बघा तुमची 1800. राईट, आता वर्ग करूया आपण. 3 चा वर्ग किती बघा, 9, 9x वर्ग. राईट, 4 चा वर्ग 16, 16x वर्ग अधिक 5 चा वर्ग किती बघा 25, 25x वर्ग इज इक्वल टू किती बघा तुमचं इथं, इज इक्वल टू 1800. राईट, आता बघा ह्याची बेरीज करूया आपण. हे 25 आहे, 16 आणि 9 किती 25, हे 25 आणि हे 25 50. म्हणजेच बघा किती आलं तुमचं इथं, 50x वर्ग इज इक्वल टू 1800, इज इक्वल टू 1800. राईट, म्हणजेच x वर्ग बरोबर किती आलं बघा तुमचं इथं, 1800 भागिले 50. 1800 भागिले 50, ह्या शून्याला ही शून्य गेली. ओके, आणि भागाला 5 एके 5, 5 त्रिक 15, परत किती राहिले बघा 3, 5 एक्क 30, म्हणजे किती आलं बघा तुमचं इथं, x वर्ग बरोबर 36, x वर्ग बरोबर 36, म्हणजेच x बरोबर किती आलं बघा तुमचं इथं 6. x बरोबर 6 आलं. आता त्या संख्या आपण काढूया. आपण त्या म्हणले बघा, त्या संख्या किती आहे 3x. 3x पहिली संख्या, 3 गुणिले x ची व्हॅल्यू किती बघा इथं 6, 3 संग 18. राईट, त्यानंतर पुढची आहे बघा 4x, 4 गुणिले 6, 6 चोक 24 आणि त्याच्यानंतर बघा 5x, 5 गुणिले 6, 5 सक्क 30, म्हणजे 18, 24 आणि 30, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे झालं तुमचं इथं उत्तर. ओके, तर हे तुम्ही असं सॉल्व्ह करू शकताय. राईट, त्यानंतर बघा दुसरी मेथड कशी आहे, तर काय म्हणले बघा, त्या संख्या त्या प्रमाणामध्ये आहेत आणि तुम्हाला त्यांच्या वर्गांची बेरीज पाहिजे. तुम्ही वर्गांचे जर पाठ असतील तर तुम्ही डायरेक्ट वर्गांची बेरीज करू शकता आणि तुमचं उत्तर येते बघा. ओके, पहिले ऑप्शन वरून तुम्ही जाऊ शकताय. ओके, हे तुम्हाला सोडून मी सांगितलं, ऑप्शन वरून पण जाऊ शकताय बघा. 25 चा वर्ग किती आहे बघा 625, 625, 20 चा वर्ग किती 400 आणि 15 चा वर्ग 225. म्हणजे समजा 625 आणि 400 1000 झालं आणि ह्याचा 1500 225 म्हणजे 1200-1300 पर्यंत गुंडाळत आहे. आपल्याला 1800 पर्यंत जायचं आहे. म्हणजे हे काय तुमचं उत्तर अजिबात येणार नाही, कारण का इथंच गुंडाळलं आहे की नाही, 1200-1300 पर्यंत मॅक्झिमम जाऊ शकतं. आता इथं बघा, ह्याचा दुसरा 2 नंबरचा बघा आपण ह्याच्यामध्ये, फक्त ह्याचा जर वर्ग केला ओके तर 60 चा वर्ग 3600 येतोय आणि आपल्याला 1800 पर्यंत जायचं, हे 100% येणारच नाही. ओके, हे तुम्ही असं सॉल्व्ह करू शकता. राईट, त्यानंतर ह्याचं बघा, ह्याचं आपण चेक करूया की 30 चा वर्ग आपण बघतोय की 900, सगळ्यांना माहिती आहे 30 चा वर्ग 900
24चा वर्ग किती आहे बघा 576 आणि 18चा वर्ग किती आहे बघा 324. म्हणजे एक अंदाजे जाऊ शकते, आपण चेक करू शकता इथल्या इथं बघा. इथे 76 आणि 24 किती 100 आणि 500 आणि 300 किती 800, 800 आणि 100 किती 900 आणि हे 900 म्हणजे 1800. म्हणजे तुम्हाला समजते की हे तुमचं 100% उत्तर बरोबर आहे. ओके, असं तुम्ही चेक करू शकता. राईट, काहीच अवघड नाही, एकदम सिंपल आहे. तुम्ही ऑप्शनवर पण जाऊ शकताय आणि मी तुम्हाला सोडून पण दाखवले बघा. ओके, आता पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर नेक्स्ट वाला. 88 सेमी लांबीच्या 2 तारा घेऊन त्यापैकी एकास वर्तुळाकृती आकार दिला, एकाला वर्तुळाकृती आकार दिला व दुसऱ्या तारेला चौरसाकृती आकार दिला, तर तयार होणाऱ्या दोन्ही आकृत्यांच्या क्षेत्रफळामधील फरक किती? ओके, म्हणजे एक तार घेतली, 2 तारा घेतल्या, त्याच्यामध्ये एकाला केलं चौरस आणि एकाला केलं काय बघा वर्तुळ केलं. राईट, आणि त्यांच्यातला फरक म्हणजे एकाला असं वर्तुळ केलं आणि एकाला काय केलं बघा त्यांनी, एकाला चौरस केलं. त्या ती तार सेमच आहे. ओके, म्हणजे 2 तारा समान लांबीचे आहेत आणि ह्यांच्यातला फरक आपल्याला काढायचा आहे. काय काढायचा आहे? ह्यांच्यातला फरक. फरक म्हणजे ह्यांच्यातली वजाबाकी आपल्याला काढायची आहे. आता ते कशी काढायची बघा. ओके, असं जर आलं तर ह्यालाच एक सूत्र आहे बघा, कसं सॉल्व्ह करायचं डायरेक्ट. 3/176, 3/176 आणि जे काय तुम्हाला तारेची लांबी दिल्या, ओके, त्याचा काय करायचा, त्याचा वर्ग करायचा. तुमचं उत्तर येते बघा. तुम्हाला जर फरक फाइंड आउट करायचा असेल तर हे सूत्र आहे बघा. ओके, जर तुम्हाला वर्तुळ दिलं, चौरस दिलं आणि तुम्हाला फरक फाइंड आउट करायला लावला तर तुम्ही 3/176 गुणिले एक्सचा वर्ग. एक्स म्हणजे काय, जी काही बाजू दिल्या, ओके, की लांबीची तार दिल्या ती एक्स असते बघा. आता बघा कसं सॉल्व्ह करायचं आपण याच्यामध्ये. 3/176 गुणिले बाजूची लांबी किती आहे बघा 88, 88 गुणिले 88 करा. राईट, 88 गुणिले 88. त्यांचं हे करण्यापेक्षा आपण गुणाकार सिंपल. 88 के 88, 88 दुनी 176, बे के बे, बेंचोक 8, बेंचोक 8 आणि 3 गुणिले 44. ओके, 4 त्रिकम 12, 4 त्रिकम 12 म्हणजेच किती बघा तुमचं इथं 132. राईट, म्हणजे 44 गुणिले 3 132. म्हणजे त्या दोन्हीतला फरक किती बघा तुमचा इथं 132 चौसेमी. हाय का सांगा, एकदम सिंपल आहे. पण तुम्हाला हे फॉर्म्युला माहिती पाहिजे. हे 10 सेकंदामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता बघा. ओके, महत्वाचं आहे. भरपूर लोकांना येणार नाही, 100 5 लोकांना हा क्वेश्चन येऊ शकतो. ओके, 5 पेक्षा पण कमी लोकांना माझं म्हणणं आहे. ओके, तर तुम्हाला ते आलं पाहिजे बघा, असं तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. राईट, आता विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम बघा महत्वाचा. ओके, काळकाम मधला 100% प्रत्येक एक्झामला हा क्वेश्चन, म्हणजे अशा काळकाम क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतात बघा. ओके, 30 माणसे एका कामाचा 1/4 भाग 16 दिवसात पूर्ण करतात, तर उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करण्यास आणखी किती माणसे घ्यावी लागतील? ओके, आणखी किती माणसे घ्यावी लागतील हे जरा महत्वाचं आहे बघा. ओके, आणखी किती माणसे घ्यावी लागतील. आता काय म्हणते बघा, आपलं सूत्र माहिती आहे. काय सूत्र आहे बघा ह्याच्यामध्ये, MD आणि W. कारण का इथं माणसं दिल्यात, दिवस दिले आणि काम दिले बघा याच्यामध्ये. मग इथं बघा M2 D2 आणि काय येणार बघा तुमचं इथं W2. आता काय म्हणते बघा, 30 माणसं म्हणजे M1 किती 30 माणसं किती दिवसामध्ये हो 16 दिवसात. 16 दिवसात कामाचा किती भाग 1/4. हे लय महत्वाचं आहे बघा. 1/4 म्हणजे 4 पैकी 1 भाग. ओके, एवढ्या दिवसामध्ये पूर्ण करते, 4 पैकी 1 भाग. ओके, आणि काय म्हणते बघा, तर उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करायचं आहे. उरलेले काम किती दिवसात पूर्ण करायचं आहे 20 दिवसात पूर्ण करायचं आहे. आणि आणखी किती माणसं लागतील? ओके, आता उरलेले काम मला सांगा, 4 मधलं 3 काम, 4 मधलं 1 काम झालं, उरले किती 3 काम उरले. ओके, छेदामध्ये W2 किती येणार तुमचं 3. आणखी किती माणसे लागतील म्हणजे M2 तुम्हाला काढायचं आहे बघा इथे. ओके, आता आपण सॉल्व्ह करूया याच्यामध्ये. यांचा काय गुणाकार करू नका, असंच ठेवावे. 30 गुणिले 16 हे जे भागिले ते वरती आल्यावरती गुणिले आणि हे वरती आहे ते कुठे गेलं बघा छेदामध्ये गेलं. आपण इथं M2 काढूया, तुमचं उत्तर येईल बघा. ह्या शून्याला हे शून्य गेले, बे की बे, बे 8 16, 3 त्रिक 9, 9 8 72. म्हणजे तुमचं M2 किती आलं बघा इथे, M2 72 आले. पण अजिबात चुकचिला. ओके, तुमचं उत्तर 72 नाही उत्तर. पण हे ते काय विचारलं बघा, इथं महत्वाचा शब्द वापरलाय आणखी. आणखी किती माणसं घ्यावी लागतील? ऑलरेडी किती माणसं आहेत बघा, ऑलरेडी 30 माणसं आहेत. आणखी किती घ्यावी लागतील म्हणजेच काय करायला पाहिजे तुम्हाला, 72 वजा 30 घ्यायला पाहिजे. 72 वजा 30 म्हणजेच किती बघा इथं 2, 7 3 गेले किती 4. म्हणजे अजून किती माणसं घ्यायला पाहिजे 42. आणखी जो काही शब्द वापरलाय तिथं सावध राहायचं. हाय, सांगा अजून 42 माणसं पाहिजे. ऑलरेडी 30 माणसं आहेत, अजून 42 माणसं घ्यायला पाहिजे. तुमचं म्हणजे काम प्रॉपरली होईल. ओके, आता पुढचं नेक्स्ट क्वेश्चन. एक आगगाडी नेहमीच्या तिच्या ताशी 60 किमी वेगाऐवजी ताशी 75 किमी वेगाने धावल्यास ती निर्धारित ठिकाणी 48 मिनिटे लवकर पोहोचते, तर तिच्या प्रवासाचे अंतर किती? ओके, अंतर काढायचं बघा. एक गाडी आहे बघा, अंतर, आणि हे कसं सॉल्व्ह करायचं बघा. ह्याच्यामध्ये अंतर बरोबर वेग गुणिले वेळ.
पण एक गाडी काय करते नेहमीच्या तिच्या ताशी 60 किमी वेगाऐवजी ताशी 75 ने गेली, थोडं स्पीड वाढवलं तर काय होते बघा 45 मिनिटं लवकर पोहोचत्या आणि ते अंतर काढायचं आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, तुम्हाला सूत्र माहिती आहे बघा. अंतर बरोबर फक्त इथं काय घ्यायचं बघा, वेगांचा लसावी घ्यायचा. वेगांचा लसावी, वेगांचा लसावी गुणिले काय करायचे ते वेळ घ्या, तुमचं अंतर येते बघा. राईट, आता आपण सॉल्व्ह करूया. आता वेग कुठले कुठले आहेत बघा याच्यामध्ये. एक वेग आहे तुमचा 60 आणि दुसरा वेग किती आहे म्हणते बघा इथं 75 आणि ह्यांचा लसावी काढायचा. लसावी कसा काढायचा बघा, दोन्हीला असं लिहून घ्यायचं. ह्याला भाग घालवा आता, अतिक संक्षिप्त रूप द्या. 15 चोक 60, 15 5 75 म्हणजेच बघा यांचा तिरकस गुणाकार करा, तुमचा लसावी येते. कशापासून करा, 75 गुणिले 4 करा किंवा 60 गुणिले 5 करा. 6 पंचे 30 म्हणजेच किंवा 75 गुणिले 4 पण किती येते 300 आहे की नाही सांगा बघा. म्हणजेच वेगांचा लसावी किती आला इथं तुमचा 300 आला. किती आला इथं 300. ओके, आता इथं गुणिले वेळ. वेळ बघा किती आहे 48. किती आहे बघा 48 मिनिटे. खरे मिनिटात आहे, आपल्याला कशामध्ये पाहिजे किलोमीटर पर आवर. ओके, भागिले 60 करायला पाहिजे मला. भागिले काय करायला पाहिजे मला 60 करायला पाहिजे. 6 1 6 किंवा 6 पंचे 30 आणि 48 गुणिले 5. 48 गुणिले 5 बघा 8 पंचे 40 0. हातच्या आले किती बघा इथे 4. 5 चोक 20 आणि 4 किती बघा इथे 24. म्हणजेच किती अंतर आहे 240 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2 हे झालं तुमचं इथे उत्तर. हाय की नाही सांगा. 5 ते 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता. पण तुम्हाला माहिती पाहिजे कसं सॉल्व्ह करायचं. जरा सुद्धा चुकायचं नाही. प्रत्येक टर्म तुम्हाला सॉल्व्ह करता आली पाहिजे बघा. ओके, 100% तुम्हाला हे एक्झाम्पल येणार आणि हे मेरिटचे एक्झाम्पल आहे सगळे. ओके, आपण आज तीच घेतलेत बघा. तुम्हाला 100% फायदा होणार त्यांचा. राईट, पुढचा उदाहरण सोडवा बघा कशी गणित ह्याच्यामध्ये. राईट, आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे बघा आणि दिले उदाहरण एकदम मोठे दिसते बघा, पण ह्याचा आन्सर बघा कसा आहे एकदम सिंपल. बघा ह्याचा आन्सर कसा आहे 0.5. एकाला ए म्हणा आणि ह्याला बी म्हणलं. राईट, काय बघा 0.5 आणि वरती काय लिहिले 0.6 आणि ह्यांची बेरीज मारा, झालं तुमचं उत्तराला आहे की नाही सांगा. 5 सेकंदामध्ये असं जर दिसलं डायरेक्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. अजिबात तुमचं चुकणार नाही बघा. आहे की नाही सांगा. कसं आहे बघा. ओके, एकदम तुम्ही 5-5 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकताय, पण तुम्हाला अप्रोच तुमचा महत्वाचा आहे बघा, कसं तुम्ही सॉल्व्ह करताय. आता हे कसं सॉल्व्ह केलं बघा आपण ह्याच्यामध्ये. तुम्हाला एक सूत्र जर माहिती असेल याच्यामध्ये, ए चा घन अधिक बी चा घन, ए अधिक बी, ए अधिक बी, ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. राईट, हा फॉर्म्युला आहे बघा. आणि हे जे काय आहे ते ह्या फॉर्म मध्येच आहे का बघा. ओके, जर तुम्ही हे जर एक्सपान्शन केलं असा तर काय येणार बघा वरती तुमचं इथं, म्हणजेच काय मी इथे लिहितो खाली, म्हणजे काय येणार बघा त्याचं एक्सपान्शन ए प्लस बी, ए वर्ग वजा ए बी अधिक बी चा वर्ग. राईट, आणि छेदामध्ये बघा हा ए वर्ग म्हटले का, ह्याला ए म्हटले ना आपण, ए वर्ग वजा बघा इथं हेजा आणि हेजा गुणाकार म्हणजे हे ए बी 0.3 आणि काय बघा तुमचं इथं ते बी वर्ग. ओके, 0.6 ला काय म्हणलं आपण बी वर्ग म्हणलोय. याला हे काय होते बघा कॅन्सल होते, राहते काय तुमचं ए प्लस बी आणि ए प्लस बी. ए ला काय म्हणलोय आपण इथं 0.5 आणि बी ला काय म्हणलोय 0.6 म्हणजेच किती येते तुमचं 1.1. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर येते बघा. मी तुम्हाला सोडवून दाखवलंय, पण डायरेक्ट एक्झाम मध्ये आलं डायरेक्ट बेरीज मारा 100% तुमचं बरोबर असणार आहे बघा. आहे की नाही सांगा बघा. पुढचं नेक्स्ट याच्या नंतर आता उदाहरण सोडवा, फुकून टाकणार आहे की नाही सांगा. म्हणूनच आपली सिरीज म्हणजे फुकून टाकणार आहे, एकदम सिंपल. पण तुम्हाला ट्रिक माहिती पाहिजे, 100% तुम्हाला फायदा होणार. ओके, अंडू पांडू एक्झाम्पल कुठली घेतलेलं नाही, आहे की नाही सांगा बघा. जे एक्झामला पडलेत तीच घेणार. ओके, पुढचं नेक्स्ट बघा कसं सॉल्व्ह करायचं इथं. आता हे एक्झाम्पल बघा, ह्याच्यामध्ये कंस आहेत, महिरपी कंस, स्क्वेअर ब्रॅकेट वगैरे आहेत आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा कसं सॉल्व्ह करायचं ह्याच्यामध्ये. पहिल्यांदा असं कन्सिडर करा की पॉईंट नाहीतच. काय म्हणालो पॉईंट नाहीत असं कन्सिडर करा, तुमचं 100% उत्तर बरोबर येते. मला सांगा इथे 71 दिसते तुमने, 71 मधनं 54 घालवा. काय करा 71 मधनं 54 गेले किती उरलं बघा ह्याच्यामध्ये, किती उरलं बघा इथं 17 उरलं. किती उरलं 17. 71 मधनं 54 गेले 17. राईट, पहिल्यांदा ह्यांची आपण काय करून घेऊ वजाबाकी करून घेतलेली. राईट, आता मला सांगा याला मोठ्या संख्येला प्लस चिन्ह, ह्याला प्लस येणार आणि पॉईंट आहे एक घरनंतर म्हणजेच किती उतरलं 1.7, 1.7 वजा काय बघा वजा 3.5, वजा 3.5. ओके, परत एकदा पॉईंट नाही समजा, पॉईंट नाहीच असं समजा. मला सांगा 17 35 गेलं, 17 35 जातात का हो, अजिबात जात नाहीत. ओके, 35 मधनं 17 घालवा, किती उतरवलं बघा तुमचं 35 मधनं 17 गेले, किती उतरवलं तुमचं 18 आलं. आणि मला सांगा मोठ्या संख्येत चिन्ह, मोठ्या संख्येला 35 ला किती कुठले चिन्ह आहे बघा वजा आणि दोन्हीकडे पॉईंट आहे घरानंतर पॉईंट द्या. म्हणजेच ह्या ब्रॅकेटचं पूर्ण उत्तर काय आलं तुमचं वजा 1.8. काय उत्तर आले वजा 1.8. बघा कसं सॉल्व्ह करायचं. आता आपण काय करूया इथनं इकडचं फक्त घेऊया, अजून हे मी घेतलेलं नाही, इथनं इकडचं घेऊया. म्हणजेच काय तुमचं 2.3 वजा 3.2, त्यानंतर हे वजा
आणि हे आलेलं वजा. राईट. आता काय होणार बघा इथं 2.3 वजा 3.2 वजा वजा काय होणार बघा इथं आधी होणार. राईट. आता नेक्स्ट बघा, मला सांगा हे पॉईंट काढून द्या. ओके, पॉईंट काढून ठेवा, नंतर पॉईंट देऊ आपण ह्याच्यामध्ये. 23 मधनं 32 जाते का नाही? 32 मधनं 23 गेले, किती उरलं हो? 9. तर 9 कसं? 0.9. 9 कसं? 0.9. मोठ्या संख्येत चिन्ह वजा वजा दिलं, मोठ्या संख्येत चिन्ह वजा वजा दिलं, प्लस हे बघा 1.8. हे किती? 1.8. राईट. आणि मी हे अजून घेतलेलं नाही, आता मी हे घेतो. काय राहिलं बघा? 0.9. 0.9 आणि हे सोडवा, तुमचं उत्तर येते. मला सांगा प्लस 0.9 मायनस 0.9 कॅन्सल आणि तुमचं उत्तर काय आले? घळघळीत 1.8. हाय का नाही सांगा बघा, कसा विषय? ओके, घळघळीत झालं पाहिजे, एकदम सिंपल, कायच अवघड नाही. नाहीतर तुम्ही असं स्टेप बाय स्टेप लिहत बसणार, अजिबात टाइम नाही देत. ओके, तुम्ही कसं सॉल्व्ह करताय एकदम महत्वाचं आहे. 1.8 पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे 100% बरोबर असणार आहे बघा. ओके, कसं सॉल्व्ह करायचं? पॉईंट नाही असं कन्सिडर करा आणि नंतर पॉईंट द्या, तुमचं उत्तर येते बघा. ओके, पुढचं नेक्स्ट याच्यानंतर आता उदाहरण सोडवा. हाय का नाही सांगा बघा, 11चा घन आणि हे तुम्हाला दिले. आता कसं सॉल्व्ह करायचं बघा. ओके, हे एक्झाम्पल भरपूर पुढे असतात, म्हणूनच हे एक्झाम्पल आपण टॉपचे एक्झाम्पल घेतल्यात. ओके, अंडू पांडू काय घेतलेलं नाही याच्यामध्ये. आता बघा ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये 11चा घन. राईट. खाली काय काय बघा ह्याच्यामध्ये 7.3 चा वर्ग. राईट. 3.7 चा वर्ग, त्यानंतर आधी काय बघा इथं 7.4 3.7 हे आपल्याला इथं सॉल्व्ह करायचं बघा. मला सांगा हे 11चा घन आहे, हे खाली जरा बघा, ह्याला जर मी ए म्हणलं आणि ह्याला मी जर बी म्हणलं, तुम्हाला सूत्र आठवतंय का बघा ह्याच्यामध्ये? ए प्लस बी ब्रॅकेटचा वर्ग, ए प्लस बी ब्रॅकेटचा वर्ग जर असेल तर काय असणार आहे तुमचं? ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab. ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक 2ab ह्याच फॉर्म मध्ये दिसते का बघा तुम्हाला ते? राईट. म्हणजे ह्याला ए म्हणले, ह्याला बी म्हणले, वरती 11चा घन आहे तसा. ओके, हे तुमचं ए वर्ग, हे झालं बी वर्ग आणि 7.4 म्हणजे 2 न गुणले बघा याला. ओके, 2 ला ह्याला म्हणजे कशाला गुणले? ह्याला गुणले बघा. ओके, आणि तुमचं उत्तर आहे बघा याच्यामध्ये. राईट. आता बघा कसं सॉल्व्ह करायचं. तर मला सांगा ए आणि इथं काय येते बघा, ए प्लस बी ब्रॅकेटचा वर्ग म्हणजेच काय होणार तुमचं इथं 7.3 अधिक 3.7 आणि काय करायचं ह्यांचा ब्रॅकेटचा वर्ग म्हणजेच मला सांगा इथं 11चा घन आणि भागिले बघा हे 7 आणि 3 10 आणि 0.7 आणि 0.3 म्हणजे 11. हे 11चा वर्ग आणि ह्याला हे काय झालं? कॅन्सल झालं. फक्त काय राहिलं बघा, वरती 3 आहे आणि खाली 2 11 आहे, म्हणजेच वरती 11 राहिलं आणि पर्याय क्रमांक 2 हे झालं तुमचं इथं उत्तर. हाय का नाही सांगा? एकदम सिंपल, कायच अवघड नाही. ओके, बघा वरती 3 वेळा 11, खाली 2 वेळा 11, एकच 11 राहिलं, ते पण वरती राहिलं, हे तुमचं उत्तर आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा. ओके, 5 ते 10 सेकंदामध्ये येतात बघा. सूत्राचा वापर करा, 100% तुमचं उत्तर बरोबर आहे बघा. ओके, पुढचा क्वेश्चन त्याच्यानंतर. आता अ आणि ब या दोन नळ्यांनी एक पाण्याची टाकी अनुक्रमे 6 तासात व 12 तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती रिकाम्या टाकी किती तासामध्ये भरेल? राईट. अ आणि ब दोन्ही पण भरतात बघा. ओके, एक टाकी अनुक्रमे 6 तासामध्ये, हे किती बघा 6 तासामध्ये आणि हे किती तासामध्ये? 12 तासामध्ये. राईट. 12 तासामध्ये भरत्या. राईट. दोन्ही चालू केलं तर किती तासामध्ये भरतील आपल्याला विचार. टाकीची कॅपॅसिटी काढूया आपण. ह्यांचा लसावी घ्या, 6 आणि 12, 6 दोन्ही 12 म्हणजे यांचा लसावी किती आहे बघा तुमच्या इथं 12. मला सांगा 1 आवर मध्ये काय होते? 1 आवर मध्ये काय कंडिशन होते आपण बघूया. एका तासामध्ये 6 दोन्ही 12 म्हणजे किती भाग भरणार आहे बघा? हे 2 भाग भरणार आहे. 6 दोन्ही 12. राईट. मला सांगा हे 12 1 12 किती भाग भरणार आहे? 1 भाग भरणार आहे. म्हणजेच एका तासामध्ये किती भाग भरणार आहे बघा? 3 भाग भरणार. किती भाग भरणार आहे? 3 भाग. जर दोघं जण गेलीत, ए प्लस बी एकदम चालू केलीत नळ, तर टाक्याची कॅपॅसिटी किती आहे बघा? टाक्याची कॅपॅसिटी 12 आणि भागिले 3, कारण एका तासामध्ये 3 भाग भरतात आणि 3 चोक 12. जर दोघं जण गेले तर 4 तासामध्ये विषय करणार, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे झालं तुमचं उत्तर. आहे का नाही सांगा बघा? कुठलाच फॉर्म्युला नाही, एकदम सिंपल, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन नेक्स्ट आता त्याच्यानंतर. अ आणि ब या दोघांनी मिळून रुपये 18,000 एका धंद्यात गुंतवले. वर्षाअखेर झालेल्या एकूण रुपये 2250 नफ्यापैकी अ ला रुपये 1000 नफा मिळाला, तर अ ने धंद्यात किती भांडवल गुंतवले होते? राईट. दोघ जण भागीदारी मधला प्रॉब्लेम आहे बघा ह्याच्यामध्ये. बघा अ आणि ब दोघ जण आहेत त्याच्यामध्ये. एक अ आहे, कन्सिडर करा, आणि एक ब आहे बघा. अ आणि ब. मला सांगा दोघांना किती गुंतवले? दोघांनी 18,000 रुपये गुंतवले. अ आणि ब मिळून दोघांनी इथं बाजूला येतो 18,000ची गुंतवणूक केल्या. राईट. 18,000ची गुंतवणूक. वर्ष अखेरी झालेल्या एकूण 2250 रुपये नफ्यापैकी किती नफा झालाय बघा इथं? नफा किती झालाय? दोघांना नफा 2250 रुपये नफा झालाय. 2250 पैकी अ ला 1000 रुपये नफा मिळाला. मला सांगा अ ला जर 1000 रुपये नफा मिळाला असेल तर ब ला किती नफा मिळाला असणार बघा? ब ला नफा मिळाला असणार राहिलेला 1250, कारण दोघांना नफा किती आहे? 2250 दोघांना नफा आहे.
हा इथे नफा लिहितो मी, दोघांना नफा आहे. अ ला किती म्हणते बघा, अ ला नफा जो काय झालाय, अ ला नफा झालाय 1,000 रुपये. तर ब ला किती असणार आहे बघा, 1250 ब ला असणार आहे. आणि आपल्याला काय विचारलंय तर अ ने धंद्यात किती भांडवल गुंतवले, दोघांनी किती गुंतवले, 18. आता बघा सॉल्व्ह करायचं आपण ह्याच्यामध्ये. मग आपण काय करूया बघा, ह्याला ह्यांचं दोघांचं गुणोत्तर घेऊया. ह्या शून्याला ही शून्य गेली, राईट. 25 चोक 100 आणि 25 पाचा 1,200. म्हणजेच काय, म्हणजे जर अ न 4 रुपये लावला असतील तर ब ने किती रुपये लावलेत बघा, 5 रुपये लावलेत. त्यानं 5 रुपये लावलेत, त्याला फायदा पण तसा झालाय. अ न 4 रुपये लावलेत, त्याच्या वेतन त्याला फायदा झालाय. ओके. तर अ न धंद्यामध्ये किती रुपये गुंतवले असतील, मला सांगा. दोघांनी किती गुंतवले, ह्यानं 4 रुपये गुंतवले, ह्यानं 5 रुपये गुंतवले. दोघांनी किती गुंतवले, तो दोघांनी 9 रुपये गुंतवलेत. आणि 9 रुपये म्हणजे किती गुंतवले दोघांनी, इथे दिले बघा. किती दोघांचं भांडवल आहे, 18,000. ओके, हा नफा आहे. ओके, हे भांडवल किती गुंतवले दोघांनी, आपण आधीच बघितलंय 18,000 भांडवल गुंतवले. अ चं काढायचंय, अ न धंद्यात किती भांडवल गुंतवले. अ ने किती गुंतवले बघा, अ ने किती गुंतवले, 4 गुंतवले. अ ने किती गुंतवले, 4. आणि झालं तुमचं उत्तर आलं. मला सांगा इथं 9 दोन्ही 18 आणि ह्या 3 शून्य म्हणजे किती बघा, 2,000 पट आहे. किती पट आहे, 2,000 पट आहे. तुमचं उत्तर पण 2,000 पट असणार आहे. आणि 4 दोन्ही 8 झाला विषय संपला. इथं त्यावर 3 शून्य लावा, म्हणजेच तुमचं उत्तर आले, म्हणजेच 8,000 रुपये. आहे का नाही सांगा बघा, एकदम सिंपल, कायच अवघड नाही बघा. ओके, अप्रोच कसा आहे बघा सोडवण्याचा, हेच महत्वाचं आहे तुम्हाला आणि हे शिकायचं आहे. ओके, पुढचा क्वेश्चन, नेक्स्ट याच्यानंतर. मुलगा, आई व वडील यांची आजची वय अनुक्रमे 10 वर्ष, 30 वर्ष आणि 40 वर्ष आहेत. तर आणखी नजीकच्या किती वर्षांनी त्यांची वय अनुक्रमे 3, 7, 9 होतील. ओके, कोण कोण आहे बघा ह्याच्यामध्ये, मुलगा, आई, वडील, मुलगा, आई आणि वडील यांची जी काय आजची वय आहेत. ओके, आजच्या घडीला, राईट. काय काय बघा त्याच्यामध्ये, 10, 30 आणि 40. 10, 30, 40. आणि काय म्हणते बघा, आणखी नजीकच्या किती वर्षात त्यांचं गुणोत्तर 3, 7, 9 होईल. 3, 7, 9. ओके, ऑप्शन वरनं गेला तरी चालेल बघा. ऑप्शन वरनं जर गेला तर तुमचं इथे येते बघा, इथं बघा, आणखी जर 10 वर्षाने घेतलं म्हणजे 10 वर्षाने किती वय होणार बघा ह्याचं 20 होईल. 10 वर्षानंतर ह्याचं किती होणार बघा, आईचं 10 वर्षानंतर 40 होणार. आणि ह्यांचं किती होणार बघा, इथं 50 होणार. मग बघा, मला सांगा, जर 3 ला भाग लावला तर 0 गेलं, म्हणजे हे गेलं, हे गेलं, हे गेलं, किती येते, 2, 4, 5 येते. ओके, नाही, हे तर नाही. ऑप्शन वरून जावे, हे तर तुमचं उत्तर येणार नाही, पहिलं जर गेलं, राईट. पुढचं चेक करूया आपण. 5 वर्ष जर टाकले याच्यामध्ये, 5 वर्षांचं काय होणार बघा, इथं ह्यांचं 15 होणार, ह्यांचं 35 होणार. आणि ह्याचं किती होणार बघा, इथं 45 येते का बघा. आता मला सांगा, इथं 5 भाग होते का, 3 5 ओके, किंवा 5 त्रिक 15, 5 7 35 आणि 5 9 45. आणि हेच उत्तर आहे का बघा, इथं 3, 7, 9. आणि हेच पाहिजे आहे, म्हणजे आणखी 5 वर्षानंतर, बरोबर 5 वर्षानंतर यांचं ते गुणोत्तर आपल्याला बघायला मिळेल. ओके, हा प्रॉब्लेम तुम्ही ऑप्शनवरनं सॉल्व्ह करू शकता. ओके, एकदम सिंपल, इझी, कायच अवघड नाही. नेक्स्ट आता बघा, एक व्यक्ती निर्धारित ठिकाणी ताशी 5 किमी वेगाने चालत जातो व ताशी 15 किमी वेगाने सायकलने परत येतो, तर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग किती. आता ह्याच्यामध्ये अंतर समान आहे, आणि अंतर जर समान असेल तर सरासरी वेगचा फॉर्म्युला आहे बघा. सरासरी वेग, IMP क्वेश्चन आहे बघा. सरासरी वेग कसा काढायचा, कारण का ह्याच्यामध्ये अंतर कॉन्स्टंट आहे. ओके, 2xy छेदामध्ये x प्लस वाय, 2xy छेदामध्ये x प्लस वाय. ओके, एक्स म्हणजे जाताना किती जातोय बघा, तो जाताना जातोय ताशी 5 किमी, ताशी 5 किमी. आणि वाय म्हणजे परत येताना किती येते बघा, सायकलवरनं 15 ने येतोय. व्हॅल्यू टाका, तुमचं उत्तर येते बघा. सरासरी वेग 2 गुणिले 5 गुणिले 15 आणि छेदामध्ये 5 प्लस 15, राईट. आता हे सॉल्व्ह करा, तुमचं उत्तर येते. आता काय करूया, मी काय ह्याचं 2 गुणिले 5 गुणिले 15, किंवा आपण ह्याचं 5 दुनी 10 आणि 10 150 असं केलं चालेल. 150 किंवा असंच ठेवायचे. 5 दुनी 10 म्हणा आणि 15. छेदामध्ये बघा किती आलं तुमचं, इथं छेदामध्ये आलं तुमचं 20, राईट. मला सांगा, ह्या शून्याला ह्याची शून्य गेली, आणि 15 भागिले 2 म्हणजेच कुठल्या पण संख्येला 2 भागले तर निम्म होते 7.5. ओके, म्हणजेच बघा 7.5, 7.5 किमी प्रति तास हे तुमचं उत्तर आहे. कायच अवघड नाही, एकदम सिंपल आहे. ओके, जेव्हा तुम्हाला सरासरी वेग म्हणेल आणि अंतर कॉन्स्टंट असेल तर त्यावेळेला तुम्ही 2xy छेदामध्ये x प्लस वायचा फॉर्म्युला वापरा. अत्यंत महत्वाचा IMP प्रॉब्लेम आहे, सारखं विचारत तुम्हाला. 1 मार्क 100% देऊन जाईल तुम्हाला. एका संख्येचे बघा कसा क्वेश्चन आहे, एका संख्येचे 12.5% बरोबर 37, तर त्या संख्येचे 37.5% किती, मी लिहून घेतो इथे पहिल्यांदा. एका संख्येचे 12.5% म्हणजे किती म्हणते बघा, 37. 12.5% म्हणजे 37 म्हणते. तर
त्याला पाहिजे आहे 37.5% म्हणजे किती? 37.5% म्हणजे किती? आणि हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. मला सांगा हे जे कितपट आहे बघा, हे जे कितपट आहे 12×36 बरोबर तिप्पट आहे आणि 0.5 3 वेळा म्हणजेच 12.5 त्रिक 37.5. तुमचं उत्तर पण ह्याच्या तिप्पट असणार आहे, तिप्पट. आणि 37 त्रिक किती बघा 111. बारके पोराला पण येईल. पर्याय क्रमांक 4 हे झालं तुमचं उत्तर. बघा कसा अप्रोच आहे, एवढंच लिहायचं आणि तेवढं उत्तर पाहिजे. जास्त फापड पसार लावत बसले नाही, आहे की नाही सांगा. तेवढंच लिहा, 100% तुमचं उत्तर बरोबर आहे. 12.5% म्हणजे एवढं, तर 37.5% म्हणजे किती? बरोबर तिप्पट आहे. तिप्पट तुमचं उत्तर आहे. बघा एक्झामचा प्रॉब्लेम आहे म्हणून कुठल्या अकॅडमीचं वगैरे सॉल्व्ह करत बसू नका. एक्झामचा जे काही डाटा आहे तेच पुराणे सगळ्या सॉल्व्ह करा. 100% तुम्हाला फायदा होणार. बरोबर सेट केलाय बघा कसा. ओके, तरच तुम्हाला चांगले मार्क येतील. पुढचा क्वेश्चन, घड्याळामध्ये 2:15 झाली असता मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? ओके, आता कोन काढायचा आहे. आता कोन अँगल कसा काढायचा? घड्याळाला अँगल हे तर सूत्र आहे बघा, 30H - 11/2 m. 30H - 11/2 m. H म्हणजे तास, H म्हणजे आवर किंवा तास, आणि M म्हणजे मिनिटं, M म्हणजे मिनिटे. आणि इथं ठेवा तुमचं उत्तर म्हणजे किती वाजून किती मिनिटं? 2:15 म्हणले. आता व्हॅल्यू ठेवा आपण ह्याच्यामध्ये. कोन काढायचंय, कोन. ओके, 30. H बघा किती आहे? H इथं 2 आहे, 2 तास म्हणले. 2 वजा 11/2 किती मिनिटं म्हणते? 15 मिनिटं. किती मिनिटं? 15 मिनिटं. ह्यात टाका, तुमचं उत्तर येते 30 दुनी 60 वजा 2 एके 2 आणि ह्याच्या निम्म म्हणजे 11चे निम्म किती? 5.5. ओके, 2 भाग चिल्लर काहीतरी करत बसायचं नाही. ओके, 2 भाग लावा. 11चे निम्म बरोबर 5.5. विषय सप्लाय येतो. ओके, 15×5 = 75. 15×5 = 5. हातच्या किती आले बघा इथं? 7. 15×5 = 75. 75 आणि 7 किती बघा तुमचं इथं? 82. आणि एक इकडे 82.5. राईट. आता मला सांगा इथं 60 मध्ये 82 जाते का? नाही. 82.5 मध्ये 60 घालवा म्हणजे किती आलं बघा तुमचं इथं? बरोबर 22.5. मायनस उत्तर येते. मायनस काय प्रॉब्लेम होत नाही. ओके, मायनसचा काही विषय नाही. 22.5 कुठे दिसते बघा? 22.5. पर्याय क्रमांक 2 हे झालं तुमचं उत्तर. एकदम सिंपल. कोण काढण्याचं 30H - 11/2 m सुद्धा ठेवा, व्हॅल्यू टाका, तुमचं उत्तर येईल. मायनस आलं काय भ्यायच नाही, मायनस काढून टाका, तुमचं उत्तर आहे 22.5. ओके, हा अँगल आहे. पुढचं महत्वाचा क्वेश्चन आहे बघा इथं, खालील चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढा. आता तुम्हाला कर्ण दिलाय बघा, हा जो कर्ण दिलाय तो किती आहे बघा? 10 सेमी आहे कर्ण. आणि हे तुम्हाला बाजूची काय काढायचे? लांबी काढायचे. आणि आकृती चौरसाची आहे, आणि चौरसाच्या सगळ्या बाजू कशा असतात बघा? समान असतात. आणि इथं सूत्र आहे बघा, चौरसाचा कर्ण. हा एक सारखा प्रॉब्लेम येतो की चौरसाचा कर्ण पाठ करून ठेवा. चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू, आणि तीच काढायची आपल्याला. चौरसाचा कर्ण दिलाय बघा, किती दिलाय? 10 सेमी दिलाय. 10 सेमी दिलाय. वर्गमुळात 2 गुणिले बाजूला मी x काहीतरी म्हणतो, राईट, बाजू. आता बघा हे 2 गुणिले इकडे आल्या भागिले, झाला विषय संपला. म्हणजेच तुमचं उत्तर आहे बघा. कुठं आहे बघा ते? हा, पर्याय क्रमांक 1 हे झालं तुमचं इथं उत्तर. आहे की नाही सांगा? चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. ओके, अनेक मेथड आहे बघा. जर तुम्हाला हे सूत्र आठवलं नाही ऐन टायमाला, ओके, तर ते पण आपल्याला सांगता येते. चौरसाच्या सगळ्या बाजू मी आताच म्हणलो कशात बघा? समान आहेत. चौरसाच्या सगळ्या बाजू समान आहेत. तुम्ही पायथागोरस लावू शकता इथं. हे पण x असणार आहे, हे पण x असणार आहे, राईट. म्हणजेच कर्ण वर्ग म्हणजेच काय असते बघा? पायथागोरस काय म्हणते? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग प्लस उंची वर्ग. पाया वर्ग किंवा पब्बा वर्ग प्लस दुब्बा वर्ग म्हणू शकता, किंवा पाया वर्ग प्लस उंचीचा वर्ग. मला सांगा आता हे आपण काढूया. कर्ण वर्ग, कर्ण किती आहे बघा? 10. कर्ण किती आहे बघा? 10चा वर्ग. पाया किती आहे? पाया किती आहे बघा इथं? x चा वर्ग. उंची पण किती आहे बघा? x आहे, आणि x चा वर्ग. ओके, आता बघा इथं 10चा वर्ग किती? 100. 10चा वर्ग 100. इथे x आणि x काय होणार? 2x वर्ग. 2x वर्ग. मला सांगा 100/2 हे 2 गुणिले इकडे आल्यावरती भागिले, आणि बघा हे त्याच्यामध्ये अंडररूट मध्ये गेलं. 100/2 इज इक्वल टू x, आणि वर्गमुळात x, सॉरी, वर्गमुळात 100. वर्गमुळात 100 म्हणजे किती बघा? त्याचं 10. आणि नुसतं 2चं वर्गमूळ निघते का? निघत नाही. म्हणजे राहिलं तुमच्या वर्गमुळात 2. ओके, हे पायथागोरस वापरून तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. 100% दोन्ही मेथड तुमचं उत्तर बरोबर चालू पाहिजे बघा. ओके, तर इथं ओके आपले सगळे क्वेश्चन संपलेले आहेत बघा. 100% क्वेश्चन बघा तुमचे टॉपचे क्वेश्चन आहेत. तुम्हाला 100% फायदा होणार. तुम्ही बघा, तुमच्या मित्रांना पण शेअर करा. ओके, आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा सर्वांनी. ओके.